दौंड तालुक्यातील 400 परप्रांतीय गुराळ घरं ही बंद केलेली आहेत। अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुराळ मालकांना सुद्धा नोटिसा पाठवलेल्या आहेत। एकाच वेळेस 3 विभागाकडून गुराळ मालक अडचणीमध्ये आलेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रीतम, या कारवाईमुळे गुराळ मालक अडचणीमध्ये आलेले आहेत, नेमकी काय कारवाई आहे? खरं तर जगदीश, आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये दूषित दारू हत्याकांड पाहायला मिळालं। याच्यामध्ये जे दारू बनवण्यासाठी, गावठी दारू बनवण्यासाठी काही केमिकल वापरलं जातं, ते ऊसाच्या गुऱ्हाळात प्रोसेसिंग केल्यानंतर जो टाकाऊ पदार्थ असतो त्यातून ते केलं जातं। दुसरी गोष्ट म्हणजे गूळ बनवतात, त्याच्यामध्ये काही केमिकल वापरले जातात, त्याच्यामुळे कुठेतरी हा गूळ जो आहे तो शुद्ध व्हावा, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल मिक्स होऊ नये यासाठी देखील FDA म्हणजे अन्न आणि प्रशासन देखील छापे मारून कारवाई करत आहे। तिसऱ्या बाजूला काय याच्यामध्ये की ऊसाचे दर जे आहेत ते देखील वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये ऊस गाळप आहे ते देखील थांबलेलं आहे आणि दौंड भागामधील अनेक ऊसाचे कारखाने आहेत। कारखान्याचा राहिलेला ऊस जो आहे तो गाळप म्हणजे गुऱ्हाळवाले घेतात आणि तेथून ते त्याचा रस काढून गूळ बनवण्यात करतात। मात्र याच्यामध्ये ऊसाचे दर आणि त्याच्यानंतर केलेली प्रोसेस आणि त्यातून तयार झालेला गूळ या दरामध्ये मोठी तफावत आहे। त्याच्यामुळे हे चालक मालक जे आहेत ते नुकसानीमध्ये आहेत। केमिकलशिवाय त्यांना पर्याय नाही। FDA म्हणते की तुम्ही शुद्ध पुरवठा करा, तर त्यासाठी शुद्ध पुरवठा झाल्यानंतर त्यांना जे ऊसाचे जे दर आहेत मूळ किंमत ती देखील कमी जर मिळाली, कमी किमतीमध्ये 3200-3500 मध्ये, तर त्यांना ते शुद्ध गूळ विकण्यामध्ये परवडेल। त्याच्यामुळेच आज जे परप्रांतीय गुऱ्हाळ जे चालवत आहेत ती सर्वजण बंद आहेत। किमतीचा फक्त फरक आहे, बाकी सगळ्या गोष्टी या उघड आहेत। ठीक आहे प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले रहा।